नमस्कार. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आज या ठिकाणी यमाई फाउंडेशनचे सर्वेसर्वा वृक्षप्रेमी आणि आमच्या गावाचं नाव उज्ज्वल करणारे कालिदास पांडुरंग काळोखे, तसेच आमचे मित्र भारतीय सैन्य दलात 19 वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले श्रीकांत काळोखे, तसेच कालिदास काळोखे यांची मुलगी कुमारी भारती काळोखे, या तिघांचा संयुक्त वाढदिवस आज एक वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करण्याचं ठरवलं आणि आज सकाळी 8 वाजल्यापासून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. त्यांच्या तिघांच्या वाढदिवसानिमित्त जवळजवळ 10 वृक्षांची लागवड केली आणि या कार्यक्रमासाठी सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने उपस्थित राहिले. मला कालिदासच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर एक उदाहरणच आठवलं की जसं भक्त पुंडलिकांनी आपल्या आईवडिलांची निस्वार्थ सेवा केली आणि त्यांची सेवा करत असताना पांडुरंग साक्षात प्रगटले, परंतु त्यांनी त्यांची सेवा करायची सोडली नाही, तर पांडुरंगाला सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यापाशी त्यांची सेवा पाहून यावं लागलं. त्याचप्रमाणे काल वाटार स्टेशनमध्ये एक ऐतिहासिक सोहळा साजरा केला आणि हा ऐतिहासिक सोहळा साजरा करत असताना कालिदास असेल, अनिल असेल, तसेच त्यांची सर्व टीम, अजित वगैरे सर्वच, या सर्वांनी एक मोठा ध्यास घेऊन ह्या यमाई टेकडीला सुजलाम सुफलाम बनवण्याचं काम हाती घेतलं होतं आणि हे काम जवळजवळ 3 वर्ष हे सर्वजण करत आहेत. कालिदास काळोखे यांनी आपल्या वैयक्तिक वेळ देऊन जवळजवळ 4000 प्लस झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे आणि हे वृक्षारोपण करत असताना किती कठीण प्रसंगातून त्यांना जावं लागलं, परंतु ते न डगमगता वृक्षांचं संगोपन करत आहेत. अशा थोर व्यक्तिमत्वाचा आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे. मला असं म्हणावं वाटतं की ज्याप्रमाणे मी म्हणलो की भक्त पुंडलिकासाठी उभा विटेवरी पांडुरंग उभा राहिला, त्याचप्रमाणे कालिदाससाठी काल सिने अभिनेते सयाजी शिंदे साहेब, सातारा अधीक्षक पाटील साहेब, तसेच उपवन विभाग प्रमुख सातपुते साहेब, हेही कालिदासची ही निस्वार्थ सेवा पाहून वाटार स्टेशनला अतिशय चांगल्या प्रकारची भेट देऊन त्यांनीही जी आपण ही पाहत आहात 3 झाडे त्यांच्या हातून वृक्षारोपण करून कालिदासला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आणि कालिदास आणि तुमची यमाई फाउंडेशनची टीम, ग्रामपंचायत, वाटर स्टेशन व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं तुम्ही चांगल्या पद्धतीनं पुढे काम करत राहा. तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहणार आणि ही लावलेली झाडं तुम्ही जगवा. पुढच्या वर्षी तुम्हाला आम्ही वेळ देणार आणि तुम्हाला या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला आम्ही सहकार्य करणार. कालिदासचे काम पाहून त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की जी दिसती यमाई टेकडी ही